आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मालट्रक खाली चिरून एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. जवळके येथे राहणारे विनोद कुमार जयस्वार यांच्या 4 वर्षाच्या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अंश जयस्वार वय 4 असं मयत मुलाचं नाव असून अंश रस्त्याच्या कडेनं जात असताना अवजड वाहनाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्याच्या आईवडिलांनी तातडीनं त्याला उपचारासाठी राहता येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अंशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 194 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयस्वाल कुटुंब मूळचे बिहारचे असून जवळके परिसरात ते फर्निचर कामासाठी आले होते. दरम्यान झगडेफाटा ते रांजणगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यानं अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी याच्यात गेले आहेत. गेल्या 23 जानेवारी रोजी प्रांत अधिकाऱ्यांनी अवजड वाहतूक वळविण्याचे आदेश काढले असताना प्रशासनानं याला केराची टोपली दाखवल्याचं चित्र या घटनेवरून दिसून येत आहे. अवजड वाहतूक बंद असती तर या चिमुकल्याचा नाहक बळी गेला नसता अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून लवकरात लवकर झगडेफाटा रांजणगाव रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.